नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि तुम्हाला माहीत असेल की मित्रांनो, आपण या चॅनलवरती आपण रोज नवनवीन ऑनलाईन सर्व्हिस संदर्भामध्ये व्हिडिओज वगैरे बनवत असतो आणि त्यामुळे तुम्हाला भरपूर अशी मदत होत असते. परंतु आजचा हा व्हिडिओ तेवढाच खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण तुम्हाला माहीत असेल की आपण 2-3 दिवसापूर्वी म्हाडाच्या लॉटरीवरती आपण एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये तुमचा अर्ज तर कधीपासून चालू होता, ते त्याची शेवटची तारीख कधी असते अर्ज भरण्याची, याबद्दल आपल्याला पूर्णपणे कल्पना दिली होती. परंतु आता नवीन मिळालेल्या माहितीनुसार असं कळत आहे की पुण्याची जी म्हाडाची वेबसाईट आहे ती प्रॉपरली वगैरे वर्क करत नाही आहे. त्यामध्ये काही टेक्निकल इश्यू असल्यामुळे तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल किंवा अन्य काही डॉक्युमेंट असेल ते ऑनलाईन व्हेरीफाय जे होत आहे ते होत नाहीत. त्यामध्ये काहीतरी टेक्निकल इश्यू आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला माहीत असेल की म्हाडाने थोडीशी आपल्याला तारीख एक्सटेंड करून दिलेली आहे. तर तीच आपल्या तारीख कोणती आहे आणि कशाप्रकारे तुम्ही एकदा लिगली तुम्ही चेक करू शकता त्यांच्या वेबसाईटला जाऊन. कोणाची असा वर्बली याच्यावरती भरोसा न ठेवता तुम्ही एकदा तुमच्या हाताने तुम्ही वेबसाईटला जाऊन चेक करू शकता. त्यामुळे तुम्हाला म्हाडाची जी आहे ऑफिशियल वेबसाईट एकदा चेक करायची, housing.mhada.gov.in या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या वेबसाईटला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ते सेकंड पेज असं या टाईपचं ओपन होईल आणि त्यामध्ये जे तुम्हाला आता सध्या तर आपल्याला काही ऑप्शन वगैरे पाहायला मिळत नाहीत. कारण त्यामध्ये काय झालं की बरेचसे आता त्याच्यामध्ये बदल करण्यात आले आहेत, कारण वेबसाईट वगैरे चालत नाही त्यामुळे. तर तुम्ही काय करू शकता, इथं जे लेफ्ट साईडला जे आहे त्यांचं होम असेल, न्यूज असेल, क्विक लिंक्स वगैरे असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे ऑप्शन्स वगैरे दिले. तर तुम्हाला आहे ते क्विक लिंक्सवरती क्लिक करायचं आहे. क्विक लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला या डिस्प्लेवरती जे पुण्यासाठी जी एक्सटेंड झालेली जी डेट आहे तुम्हाला त्याच्यामध्ये आपण बघू शकता. आपण इथं ऑलरेडी त्याची जे प्रेस नोट आपण डाउनलोड केलेली आहे, आपण त्याच्यामध्ये बघू शकता की आता तुम्ही यामध्ये एकदा पूर्णपणे एकदा चेक करा. यामध्ये तुम्ही एकदा चेक करू शकता का, मी तुम्हाला वन बाय वन त्याच्यामध्ये थोडंसं रीड करून सांगण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये आता असं मेन्शन केलेलं आहे की याच्यामध्ये प्रेस नोट जी आहे तुम्ही यामध्ये बघू शकता. ही जी प्रेस नोट आहे आज आपल्या सकाळी जे आपल्या म्हाडाची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर आलेली आहे. तर तुम्ही याच्यामध्ये वाचू शकता की नाही का, पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास महामंडळातर्फे प्रथम NRS प्रथम प्राधान्य या तत्वावरती 20% सर्वसमावेशक आणि 15% सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत विक्री अभावी शिल्लक राहिलेल्या सदनिकांच्या अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ. म्हणजे हे त्यांचे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, यावरती तुम्ही एकदा ट्रस्ट करू शकता. आणि यामध्ये तुम्हाला माहीत असेल की याआधी पण त्यांनी असं अपडेटेड वगैरे सगळं सांगून टाकलेलं होतं. तुम्ही आता यामध्ये खालचं तुम्ही एकदा चेक करू शकता. गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळातर्फे प्रथम NRS प्रथम प्राधान्य तत्वावर पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड किंवा PMRD क्षेत्रातील 20% किंवा 15% सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत विक्री अभावी शिल्लक राहिलेल्या सदनिकांची जाहिरात दिनांक 23/4/2026 रोजी वर्तमानपत्रात देण्यात आली होती. सदर सदनिकांच्या वितरणाची प्रक्रिया 4/5/2026 रोजी सकाळी 11:30 वाजता आयोजित करण्यात आली होती. तथापि आपल्यासारख्या वेब पोर्टलमध्ये काही तांत्रिक बिघाडामुळे डोमासाईल प्रमाणपत्र असेल किंवा उत्पन्नाचा दाखला असेल काढण्यास अनेक अडचणी येत असल्यामुळे अर्ज करण्याची अंतिम दिनांक 4/5/2026 ते 13/5/2026 पर्यंत म्हणजेच 13 मे 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तरी अर्ज भरण्यासाठी दिनांक 13/5/2026 रोजी सकाळी 11:30 वाजता वितरणाची प्रक्रिया म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईट म्हणजेच bookmyhome.mhada.gov.in वेबसाईटवर सुरुवात करण्यात येत आहे. याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यायची. तत्पूर्वी तर तुमची वेबसाईट काम करत नसेल तर तुम्हाला काही काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही जर अर्ज केला असेल तर काही हरकत नाही, पण जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर थोडासा टेक्निकल इश्यू चालू आहे, त्यामुळे तुम्ही थोडंसं वेट करू शकता. आणि जर वेबसाईट पूर्णपणे चांगली चालत असेल तर तुम्ही तुमचा अर्ज करू शकता. आय होप की या व्हिडिओमधून तुम्हाला थोडीशी माहिती मिळाली असेल म्हाडाच्या प्रक्रियेसंदर्भामध्ये, किंवा म्हाडाचं घर कसं घ्यायचं किंवा ॲप्लिकेशन कसं करायचं, किंवा तुम्हाला प्रॉपरली त्याची जी डेट वगैरे काय एंडिंगची ही तुम्हाला माहिती मिळाली असेल. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला कनेक्ट राहा. धन्यवाद.